नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण एकूण 7 रांगोळी काढणार आहोत. तर चला तर मग सुंदर अशा आपण रांगोळीला सुरुवात करूयात. तर इथे बघा, मी लाल, पिवळा आणि हिरव्या या 3 रंगाच्या रांगोळीने अशा 3 रेषा ओढून घेतल्यात आणि त्यावरती आपण गोलाकार पद्धतीने पाकळ्यांसहित असं एक फूल काढलेलं आहे आणि त्यावरती आपण 3 छोट्या छोट्याशा अशा लाईन्स देणार आहोत आणि त्यावरती आपण लाल रांगोळीने ऑरेंज कलरच्या रांगोळीने असे 2 डॉट्स देणार आहोत. तर पाकळ्या अशा छोट्या छोट्याशा आणि त्याही गोलच काढायच्या आहेत आपल्याला, सेम त्या पद्धतीनेच. आणि हे बघा, एकदम मोठी पाकळी काढलेली आहे, तिथे आपण थोडासा हलकासा पांढरा कलर भरून घेणार आहोत. आणि ज्या आपण 3 कलरच्या रेषा काढल्यात त्याखाली आपल्याला 3 असे मोठे मोठे डॉट्स द्यायचे आहेत. इथे इयरबड्सच्या सहाय्याने आपण त्याला असा गोलाकार चक्राप्रमाणे आकारसुद्धा देऊन घेतलेला आहे. तुम्ही इथे बोटाने सुद्धा आकार देऊ शकता. आणि त्याखालती सुद्धा आपल्याला अशा 3 छोट्या छोट्या लाईन्स देऊन त्याखालती लाल नाही, ऑरेंज कलरच्याच रांगोळीने आपण छोटे छोटे 2 डॉट्स देणार आहोत. आणि वरतीसुद्धा आपण हिरव्या रांगोळीने असे 2 डॉट्स देणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रांगोळी आजच्या खूप सुंदर सुंदर आहेत, रोजच्याच राहतात त्याप्रमाणे आजच्याही आहेत. आणि अशा मी साईडने 2-2 रेषा काढून घेतल्यात आणि त्याखाली एक छोटा छोटा डॉट दिला आहे. तर ही होती आपली पहिली रांगोळी आजच्या भागातली. सगळ्या रांगोळी पाहिल्यानंतर तुम्हाला कोणती आवडली हे सांगायला सुद्धा विसरू नका. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढतोय. इथे मी 2 आणि 1 असा डॉट्स देऊन घेतलेत आणि आतल्या बाजूने थोड्याशा रेखीव रांगोळी काढून आपल्याला इथे एक त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यावरती आपल्याला थोड्याशा उभ्या आकारामध्ये, हे बघा, तिन्ही साईडने आपल्याला सेमच असे थोडेसे उभ्या आकारामध्ये चक्र काढून घ्यायचे आहेत. आणि त्याला मी व्यवस्थित क्लीनसुद्धा करून घेतले. आणि त्या शेवटीसुद्धा आपल्याला दोन्ही साईडने आपल्याला अशा छोट्या छोट्याशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, मी जे तिन्ही चक्र काढले होते त्याच्या दोन्ही साईडने आपल्याला अशा 3 पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आपण इथे. आणि आपण आता त्या मध्यंतरी एक हिरव्या रांगोळीने डॉट देऊयात. आणि यावरती सुद्धा आपण अशा 2 छोट्या छोट्या लाईन देऊन घेऊयात. आणि त्यावरती आपण लाल रांगोळीने असे डॉट्स देऊयात तिन्ही ठिकाणी. मैत्रिणींनो, व्हिडिओ नवीन पाहत असाल किंवा रांगोळी पहिल्यांदा पाहत असाल तर तुम्हाला आवडल्या असतील रांगोळी आणि काढायलाही आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि त्याचबरोबर लाईक केल्यानंतर हाईपचं ऑप्शन येतं, तिथं हाईपसुद्धा करा. आणि इंस्टावरती सुद्धा आपली ID आहे अनु डेली रंगोली या नावाने, तिथेसुद्धा फॉलो करू शकता. तर ही होती आपली दुसरी रांगोळी. खूपच रेखीव आणि मस्त छोटीशी रांगोळी होती. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढतोय. तर हे बघा, मी एक मोठी आणि एक छोटी लाईन देऊन घेतली आणि लाल आणि पिवळ्या रांगोळीने त्यावरती एक एक अशी दोन्ही साईडने डॉट्स देऊन घेतलेत. आणि त्यावरती आपण एक अशी उभी पाकळी काढली आहे. त्यामध्ये आपण 3 लाईन दिल्यात, एकदम मोठी, छोटी आणि त्यानंतर छोटी. आणि त्या अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायच्या आहेत. मी व्हिडिओमध्ये काढते त्याप्रमाणे रांगोळीमध्ये. आणि मध्ये एक असा छोटा डॉट द्यायचा आहे. आणि याखाली सुद्धा आपल्याला सेम असे 2 डॉट्स द्यायचे आहेत मोठे. मी इथे वाटीच्या सहाय्याने प्रेस केलेत आणि बोटाच्या सहाय्याने असा त्याला आकारसुद्धा देऊन घेतलेला आहे. आणि त्याखाली आपल्याला अशा रेषा काढून घ्यायच्या आहेत, एक मोठी आणि त्यानंतर 3 या साईडने छोट्या छोट्या आणि या साईडने 3 छोट्या छोट्या. त्यावरती मी लाल रांगोळीने असे डॉट्स देऊन घेते. जेवढ्या रेषा काढल्यात आपण तेवढेच डॉट्स द्यायचे आहेत. रांगोळी तुम्ही छोटीच काढा, पण खूप अशी रेखीव आणि मस्त कलरफुल रांगोळी काढली का एकदम आकर्षक रांगोळी दिसते आणि एकदम मनामध्ये भरणारी अशी रांगोळी दिसत असते. रांगोळी खूप मोठी काढण्यामध्ये एवढं काही हे नाही आहे, पण रांगोळी अगदी छोट्यातली छोटी जरी काढली आणि कलरफुल रांगोळी काढली की खूपच सुंदर दिसते आणि एक सकारात्मक ऊर्जा तयार होते तिथे. रांगोळी हा विषयच असा आहे की सकारात्मकतेचा. प्रत्येक पूजेला, आपल्या प्रत्येक लग्न समारंभ, कोणताही कार्यक्रम असो त्यामध्ये रांगोळीला महत्त्व आहेच. त्यासाठी आपल्या दाराबाहेरसुद्धा रांगोळी काढणं खूप महत्त्वाचं आहे. त्यातून सकारात्मक आणि पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते. तर ही इथे तिसरी रांगोळीसुद्धा आपली काढून झालेली आहे मैत्रिणींनो. इथं आपण चौथी रांगोळी काढतोय. तर इथे बघा, मी एक लाईन देऊन घेतली आणि त्यावरती अशी एक पाकळी काढून घेतली आहे. तर इथे आपल्याला कमळ फुलाच्या आकाराची रांगोळी काढायची आहे. एकदम भरगच्च अशा पाकळ्या काढून ही रांगोळी काढायची आहे आपल्याला. तर हे बघा, मी दोन्ही साईडने अशा 5-5 पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत कमळ फुलांच्या. तर कमळ हे एक लक्ष्मीचं आसन आहे.
तर या रांगोळीला खूप महत्त्व आहे. लक्ष्मीप्रिय ही रांगोळी आहे आणि लक्ष्मीचं आसन देखील आहे. उंबरवट्यावर देखील कमळ रांगोळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि लक्ष्मीच्या स्वागतासाठी या रांगोळीचं खूप महत्त्व आहे. या रांगोळीमुळे सुख समृद्धी आपल्या घरामध्ये येत असते. त्यासाठी लक्ष्मीप्रिय ही रांगोळी नेहमी आपल्या देवघरामध्ये काढल्यास त्याचे फायदे आपल्याला चांगल्या प्रकारे बघायला मिळतात. तर इथे बघा, मी अशा दोन्ही साईडनी 5-5 पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि मध्ये जी मोठी पाकळी होती तिथे गुलाबी रांगोळीने अशी भरून घेतली आहे आणि वरती 3 डॉट्स दिलेत आणि त्याखाली मी लाल, पिवळा आणि पांढरा या रंगाने अशा छोट्या छोट्या म्हणजे निमुळत्या आकाराच्या आपल्याला लाईन्स ओढत जायच्या आहेत खाली. आणि खालीसुद्धा मी गुलाबी रांगोळीने असे 2 डॉट्स देऊन घेतलेले आहेत. तर इथे आपली ही भरगच्च पाकळ्यांची कमळ रांगोळी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जाणारं आपली कमळ रांगोळी, लक्ष्मीप्रिय ही रांगोळी आपली तयार झालेली आहे. इथे किती सुंदर दिसते बघा. अगदी सोपी आहे काढायला. तुम्हालाही रांगोळी काढायला आवडत असतील किंवा येत नसतील तर तुम्ही हळूहळू आपल्या दरवाजामध्ये, देवघरामध्ये रांगोळी काढत राहा. तुम्हालाही त्यामध्ये सराव झाला का रांगोळी सहज येऊन जातात. त्यासाठी सरावसुद्धा महत्त्वाचा असतो. आपल्या दारामध्ये, तुळशीसमोर आणि देवघरामध्ये 3 ठिकाणी तर आपण डेलीसाठी रांगोळी काढू शकतो. अगदी छोट्या काढा, पण काढत चला तुम्हीसुद्धा रांगोळी. यामुळे खूप आपल्या पॉझिटिव्ह वाईब आपल्या घरामध्ये येत असतात. तर इथे बघा, मी 2 लाईन ओढून घेतल्यात आणि त्यावरती अशा 5 पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्यावरती 2 असे व्हाईट रांगोळीने डॉट्स देते आणि ऑरेंज कलरच्या रांगोळीसुद्धा मी खाली 2 मोठे मोठे असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत आणि त्याखालीसुद्धा आपण अशा 2 लाईन ओढून घेतल्यात आणि त्या एकत्र आपल्याला खाली त्रिकोण काढून अशा जॉईंट करायच्या आहेत. हे बघा, मी जॉईंट करून खाली हिरव्या रांगोळीने असे 3 डॉट्स दिलेत. तर ही सुद्धा साधी सोपी अशी रांगोळी आपली झटपट काढता येणाऱ्या रांगोळी आपल्या तयार आहेत. आणि मी इथे लाल रांगोळीने 1 डॉट्स दिला आहे आणि ज्या पाकळ्या होत्या त्यांच्यावरती सुद्धा एक छोटा छोटा डॉट्स दिला आहे आणि पाकळ्यांच्या वरती थोडीशी हलकी रांगोळी भुरभुरून घेतलेली आहे. तर इथे आपण पुढची रांगोळी काढतो. इथे सुद्धा मी 2 ते 1 असे डॉट्स देऊन घेतलेत आणि त्यामध्ये सुद्धा आपण त्रिकोण काढून घेतलेला आहे आणि त्या त्रिकोणाच्या वरती आपण अशा 3 मोठ्या मोठ्या पाकळ्या काढून घेतल्यात आणि त्यावरती आपण अशा अर्धगोलाकार 2-2 रेषा ओढून घेतलेल्या आहेत. एक लहान आणि एक मोठी आणि त्यासुद्धा सेम आपल्याला पहिल्या रांगोळीप्रमाणेच अशा खालच्या साईडला जॉईंट करून घ्यायच्या आहेत. हे बघा, मी करते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे. खूप सोपी आहे रांगोळी ही सुद्धा. इथे मी व्हाईट रांगोळीने एक मोठा डॉट्स देऊन घेते आणि जो आपण त्रिकोण काढलेला होता त्यावरती मी ऑरेंज कलरच्या रांगोळीने असे 3-3 डॉट्स देऊन घेऊयात आणि बोटाच्या सहाय्याने त्याला आकारसुद्धा देऊन घेऊयात. तिथे मध्ये मी नारंगी कलरचा 1 डॉट्स दिला आहे आणि हे बघा, या पद्धतीने आपण बोटाने त्याला मागच्या साईडला खेचून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण व्हाईट रांगोळीने 1 डॉट्स देऊयात. तर ही सुद्धा रांगोळी काढून झालेली आहे मैत्रिणींनो. आजच्या रांगोळी तुम्हाला कशा वाटल्या आणि अशाच रांगोळी आपल्या पाहत राहा व्हिडिओ आणि रांगोळी तुम्ही ट्राय करत राहा. नवनवीन रांगोळी तुमच्या दारामध्ये काढत राहा आणि तुमच्या घरातसुद्धा सकारात्मक ऊर्जा निर्माण करत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल